नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। महाआरोग्य शिबिरात 1100 रुग्णांची आरोग्य तपासणी। सविस्तर माहिती अशी की ग्रामीण रुग्णालयात परिसरात दिनांक 7 रोजी रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 1158 गरजू रुग्णांनी नाव नोंदविले आहे। दरम्यान आमदार केराम यांनी रुग्णांची वास्तविकपणे विचारपूस करून धीर दिला आहे। आदिवासी बंजारा बहुल भागातील गोरगरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले 7 ते 10 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात रोग निदान व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या झिने, तहसीलदार किशोर यादव, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, रुग्ण कल्याण समितीचे अनिल वाघमारे, प्राध्यापक राजेंद्र केशवे, किशन राठोड, साईनाथ महाराज वसमतकर, रेणुकादेवीचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कांडव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डायलिसिस सेंटर, शस्त्रक्रिया गृह व एका नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आला। यावेळी आमदार भीमराव केराम यांनी मनोगत व्यक्त केले। महाआरोग्य शिबिरात एकूण 1158 रुग्णांनी नाव नोंदवले असून त्यापैकी लघु शस्त्रक्रिया 65 तर दंत 95, मोठ्या शस्त्रक्रिया 15 अशा 175 शस्त्रक्रिया झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरणकुमार वाघमारे यांनी दिली आहे। शिबिरातील तज्ञ डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर बिपिन बाबळे, डॉक्टर अभिजित आंबेकर, डॉक्टर शिंदे, डॉक्टर वाठोरे, डॉक्टर पेदापल्ली, डॉक्टर वसीम, डॉक्टर चौधरी, डॉक्टर मुनगिलवार यांनी सहकार्य केले। महाआरोग्य शिबिर असे आम्ही पूर्ण किनवट माहूर भागामध्ये वर्षाकाठी आम्ही 4 शिबिर या ठिकाणी आयोजित करत असतो। त्यापैकी ही पहिलं शिबिर आज माहूरला या ठिकाणी संपन्न होते आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार असतील त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आमच्या आरोग्य विभागाकडून त्यांना निमंत्रित करून त्या ठिकाणी त्या रुग्णांवर तशा पद्धतीचा उपचार या ठिकाणी विनामूल्य या ठिकाणी केले जाते आणि ही अशा पद्धतीचं असणारं हे शिबिराचं आयोजन आहे आणि आज त्या उद्घाटन या ठिकाणी केले। या पलीकडे जाऊन आज विशेषतः डायलिसिस सेंटरचं असेल, आमचं ऑपरेशन थिएटरचं असेल आणि अन्य काही महत्त्वाचे आमचे जे आरोग्य विभागाशी संबंधित रुग्णांसाठी जे अपेक्षित असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सगळ्या गोष्टीचं असणारं उद्घाटन आणि काही भूमिपूजनसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आपल्यामार्फत आरोग्याशी संबंधित असणारे जे काही रुग्ण आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार आहेत पण ते विनामूल्य या ठिकाणी जे केले जातात त्याचा सर्वस्व त्यांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आपल्यामार्फत त्यांना आवाहन करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।